हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, आता इन्सर्टिंग ॲट मिडल ऑफ लिंक लिस्ट म्हणजे इन्सर्ट एलिमेंटला एखाद्या नोडला आपल्याला इन्सर्ट करायचे लिंक लिस्टमध्ये आणि ते बी मिडलमध्ये एखाद्या एक्झिस्टिंग लिंक लिस्टमध्ये. आता मित्रांनो, याच्या आधीचे लेक्चर जर तुम्ही बघितले नसतील तर ते बघून घ्या, इन्सर्ट ॲट एंडला आणि इन्सर्ट ॲट बिगिनिंग वालं. तर हे इन्सर्ट ॲट बिगिनिंग आणि इन्सर्ट ॲट एंड हे आपले आधीच झालेले आहेत. लेक्चर नंबर 9 मध्ये आपण इन्सर्ट ॲट बिगिनिंग आणि लेक्चर नंबर 10 मध्ये आपण इन्सर्ट ॲट एंड हे दोन्ही घेतलेले आहेत. आता आजच्या लेक्चरच्या निमित्ताने आपण इन्सर्ट ॲट मिडल. आता मित्रांनो, मिडल मध्ये म्हणजे काय, एखादी तुमची लिंक लिस्ट असेल एक्झिस्टिंग, त्याच्या एक्झिस्टिंग लिंक लिस्ट मध्ये एखाद्या मिडल मध्ये एखाद्या नोडच्या नंतरनी आणि एखाद्या नोडच्या आधी जर आपल्याला एखादी नोड टाकायची असेल तर त्याला इन्सर्ट ॲट मिडल म्हणतो. नाही समजलं, टेन्शन घेऊ नका. आता मी तुम्हाला सांगतो. इथं पहा, इथं काय झालेलं आहे, क्यू ही नोड इन्सर्ट केलेली आहे. कुठं इन्सर्ट केलेली आहे, इथं या ठिकाणी. कुणाच्या मध्ये केलेली आहे, ही नोड 2 आहे आणि ही नोड 3 आहे आणि ही न्यू नोड आहे क्यू. आता मित्रांनो, ही नोड न्यू नोड या नोड 1 नोड 2 आणि नोड 3 ही न्यू नोड कुठे टाकलेली आहे, नोड 1 नोड 2 नोड 3 या नोड 2 आणि नोड 3च्या मध्ये टाकलेली आहे. मग मित्रांनो, यालाच म्हटलं जातं मित्रांनो इन्सर्ट ॲट मिडल, दोन्हीच्या मध्ये. मग ते मित्रांनो तुम्ही कुठेही इन्सर्ट केलं तरी चाललं असतं. मग तुम्ही हे 10च्या आणि ह्या 20च्या या नोड 1 आणि नोड 2च्या मध्ये इथं जरी केलं असतं इन्सर्ट तरी चाललं असतं. इथंच केलंय तुम्ही आणि याच्यानंतर केलं असतं त्याला इन्सर्ट ॲट एंड म्हणलं असतं आणि याच्या आधी केलं असतं तर त्याला इन्सर्ट ॲट बिगिनिंग म्हणलं असतं. मग मित्रांनो, आता तुम्ही आणखीन एक नोड तुम्हाला सपोज टाकायची आहे, 26 एलिमेंट टाकायचं आहे आणि ती तुमची न्यू नोड असेल तर ती तुम्हाला कुठे टाकायचं, या ठिकाणी टाकायचं. तर तुम्ही ते कसं टाकणार, याची एक लोकेशन देऊन त्या लोकेशन वरती तो एलिमेंट टाकणार. मग आधी मित्रांनो युजर कडून लोकेशन बी घ्यायची तुम्हाला, की कुण्या जागेवरती ती नोड आपल्याला इन्सर्ट करायची, या जागेवरती करायची का या जागेवरती करायची का या जागेवरती करायची, कुण्या जागेवरती करायची ती नोड इन्सर्ट आपल्याला, त्याची लोकेशन, ह्याची लोकेशन 1 असेल, ह्याची लोकेशन 2 असेल तर युजर कडून तशी लोकेशन घ्यायची. मग जशी लोकेशन युजर कडून येईल त्या लोकेशन वरती आपण तो एलिमेंट, तो नोड, ती न्यू नोड आपण इन्सर्ट करायची. स्टेप 1 मध्ये त्याच्या आधी जागा करायची, त्या दोघांमध्ये जागा करायची. त्याच्यानंतर स्टेप 2 मध्ये या न्यू नोडचा मेमरी ऍड्रेस आधीच्या नोडला द्यायचा, कुणाला, त्या नोड 2 ला, आणि याचा नंतरच्या नोडचा ऍड्रेस म्हणजे नोड 3चा ऍड्रेस कुणाला द्यायचा, या न्यू नोडला. समजलं, म्हणजे की डायरेक्टली ही नोड 2 कुणाला पॉइंट करेन, न्यू नोडला, आणि न्यू नोड पुन्हा कुणाला पॉइंट करेन, तुमच्या नोड 3 ला. नोड 3 तर तुमचा नलला पॉइंट करत आहे. मग असं तुमची लिंकिंग होणार मित्रांनो. मग हे ह्याला पॉइंट करणार, हे ह्याला पॉइंट करणार आणि हे ह्याला पॉइंट करणार, हे नलला पॉइंट करणार. समजलं, असं गोष्ट होणार आहे. इथं काही नाही, मिडलला इन्सर्ट करणे एखादी नोड, म्हणून तर त्याला इन्सर्ट ॲट मिडल असं म्हटलेलं आहे लिंक लिस्ट मध्ये. द ऑपरेशन इन दिस ऑपरेशन न्यू नोड कॅन बी क्रिएटेड अँड ऍडेड इन मिडल ऑफ द लिंक लिस्ट ऑन द बेसिस ऑफ गिवन लोकेशन. युजर जी लोकेशन देईन त्या लोकेशन वरती एक नोड क्रिएट करून आपल्याला तिथं ऍड करायची एक्झिस्टिंग लिंक लिस्ट मध्ये. म्हणजे आधीपासून तयार झालेल्या लिंक लिस्ट मध्ये आपल्याला नोड मिडल मध्ये ऍड करायची. कुण्या लोकेशन वरती करणार, मग ती युजरनी जी लोकेशन दिली त्याच्यावरती. मग युजर कडून एक लोकेशन LOC नावाचा एक व्हेरिएबल घ्यायचा आहे. LOC वरती युजर कडून लोकेशन घ्यायची आहे. मग ती सर्व गोष्टी आपण बघणार आहोत डिटेल मध्ये. त्याचा अल्गोरिथम बघून घेऊया. आधी स्टार्ट करायचा प्रोग्राम, त्याच्यानंतर मेमरी अलोकेट करायची कुणाला, क्यूला. क्यू काय आहे, तुमचा न्यू नोड आहे. मग मेलॉक फंक्शन थ्रू मी या नोडला, क्यू नावाच्या नोडला, न्यू नोडला मेमरी अलोकेट केली. मग क्यूच्या डेटा फील्ड वरती मी काय टाकले, एक्स, आणि क्यूच्या नेक्स्ट फील्ड वरती मी काय टाकलं, नल टाकलं. म्हणजे क्यूच्या डेटा फील्ड वरती मी युजरनी जे एंटर केला एक्स वरती जी व्हॅल्यू युजर एंटर करेन ती व्हॅल्यू टाकत आहे आणि नेक्स्ट पॉइंटर वरती नल टाकत आहे. बाय डिफॉल्ट नल स्टोअर करायचा का कारण की आपण बाय डिफॉल्ट जर काही नाही दिलं तर त्याच्यावरती नल स्टोअर राहणार, म्हणून आधीच डिफॉल्ट आपण नल स्टोअर ठेवायचा. आणि जर आपण त्याच्यावर काहीतरी व्हॅल्यू देत आहोत तर नल ओव्हरराईड होऊन जाईल, नलच्या जागी ती व्हॅल्यू येऊन जाईल, नेक्स्ट मेमरी ऍड्रेस येऊन जाईल जर आपण दिला तर.
चेक वेदर लिंक लिस्ट इज एम्प्टी ऑर नॉट. मग लिंक लिस्ट एम्प्टी आहे का नाही ते चेक करायचं. एम्प्टी केव्हा मानली जाते एखादी लिंक लिस्ट? जर तुमचं हेड पॉइंटर डायरेक्टली तुमच्या नल व्हॅल्यूला पॉईंट करत असेल तर ती लिंक लिस्ट तुमची एम्प्टी आहे असं मानलं जातं मित्रांनो. त्या कंडिशनला काय करायचं, क्यूला तुमच्या हेडवरती टाकून द्यायचं. म्हणजे क्यूचा मेमरी ऍड्रेस हेडवरती टाकून द्यायचं आणि हेडला डिस्प्ले करून टाकायचं. गो टू 7 स्टेप म्हणजे स्टॉप करून टाकायचा प्रोग्राम. मग समजलं का, नुसती क्यूच डिस्प्ले होणार. मग क्यू नावाची नोडच तुमची डिस्प्ले होणार. अदरवाईज इनिशियलाइज पी विथ हेड, ही जर कंडिशन फॉल्स झाली तर काय होणार, अदरवाईज इनिशियलाइज पी नावाचा पॉइंटर बनवायचा आहे विथ हेड, त्याच्यावरती हेड पास करायचं. अँड कीप मुव्हिंग द पी टू द नेक्स्ट नोड until it reaches to the node after which we want to insert the new node Q. पहा मित्रांनो, ही तुम्हाला वर्डिंग जराशी अवघड वाटत असेल, पण ह्याच्यात एवढंच सांगितलेलं आहे आपल्याला मित्रांनो काय करायचंय, पी ला हेड पॉइंटर द्यायचा आहे. मग पी ला हेड पॉइंटर दिला, मग पी कशाला पॉइंट करेल, नोड 1 ला. मला कुठे इन्सर्ट करायचे, ह्या ठिकाणी इन्सर्ट करायचे एलिमेंट. मग ही आहे तुमची नोड 2 आणि ही आहे तुमची नोड 3. आता मित्रांनो मला क्यू हा एलिमेंट या ठिकाणी इन्सर्ट करायचा आहे, पण मित्रांनो ते मला कसं कळणार, मग आधी मला पी वरती एक कंडिशन द्यावी लागणार. पी वरती काय कंडिशन देणार, मी पी ला मूव्ह करणार, मी पॉइंटरला कुठपर्यंत मूव्ह करणार, ज्या लोकेशन पर्यंत मला तो क्यू टाकायचा आहे तिथं. सपोज ही लोकेशन आहे, ही तुमची लोकेशन आहे 1, ही तुमची लोकेशन आहे 2. मग मला 2 नंबरच्या लोकेशन वरती त्या क्यू ला इन्सर्ट करायचं आहे. मग मी कसं करणार, मग मला त्या पी नावाच्या टेम्पररी पॉइंटरला क्यू पर्यंत घेऊन जावं लागेल, या लोकेशन पर्यंत, या 2 लोकेशन पर्यंत घेऊन जावं लागेल. मग तिथं मला क्यू इन्सर्ट करता येईल. मग 2 लोकेशन पर्यंत पी ला कसं घेऊन जाणार मी, तर मित्रांनो मी एक कंडिशन देणार त्याला, कारण की लोकेशन बी आपण युजर कडून घेणार आहोत. मग लोकेशन -1 दिलं, त्याच्यापेक्षा लेस आपला आय असला पाहिजे. आणि आय काय आहे, आय स्टार्टिंग केलंय आपण, आय ची व्हॅल्यू 1 पासून स्टार्टिंग केली, म्हणजे आय जर 1 आहे, 1 लेस देन लोकेशन काय आहे तुमची, लोकेशन युजरनी दिली 3. सपोज लोकेशन युजरनी दिली 3 -1 2, म्हणजे 2 नंबरच्या लोकेशन पर्यंत आपल्याला जायचं आहे. मग 1 वरती गेलं कंडिशन ट्रू होय तिथवर, 2 वरती गेलं कंडिशन ट्रू राहील. मग 2 वरती गेल्यावर पुन्हा 2 वरती गेल्यानंतर मग काय करायचं, हे पी ला डिस्प्ले करून टाकायचं. कसं डिस्प्ले करायचं, या पी वरती नेक्स्ट पॉइंटर देऊन टाकायचा. या पी वरती कुणाचा नेक्स्ट पॉइंटर द्यायचा, त्याच पीचा. आता हे तुम्हाला इथं डिटेल मध्ये समजत नसेल, चला आपण आधी काय करूया, डायरेक्टलीच आपण काय करूया, ह्याचा प्रोग्राम बघूया. प्रोग्राम बघितल्यावरच तुम्हाला डिटेल मध्ये समजून जाईल. आता तर तुम्हाला एवढं डिटेल मध्ये समजणार नाही. फक्त एवढंच लक्षात घ्या की ही डायग्राम तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायची आहे, डायग्राम ड्रॉ करायची आहे. या डायग्राम मध्ये काय केलेलं आहे फक्त एवढं लक्षात ठेवा, एक न्यू नोड ऍड केलेले आहे 2 नोडच्या मध्ये. आधीपासूनच 2 नोड तयार आहेत, या दोन्ही नोडच्या मध्ये न्यू नोड ऍड केलेले आहे, त्याचा डेटा मेंबर ऍड केलेला आहे. समजलं. मग न्यू नोड ऍड केल्यानंतर ते अशी बनन, समजलं. मग ही अशी डायग्राम तुमची काढायची आहे इन्सर्ट ऍट मिडल वाली. चला आपण आता डायरेक्ट प्रोग्राम एक्सप्लेन करून सांगतो. हा तुमचा प्रोग्राम आहे, जर मिडल मध्ये लिहायला सांगितलं तर हाच प्रोग्राम तुम्ही लिहून यायचा. सो लेट्स गो, आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती जाऊया. सो फ्रेंड्स, आता तुम्हाला डायग्राम समजली. आता आपण काय करणार आहोत, या डायग्राम वरचा प्रोग्राम घेणार आहोत. डायग्राम वरच्या प्रोग्राम मध्ये पहा, या प्रोग्राम मध्ये आपल्याला पहिली गोष्ट तर शिकायचंय काय ते बघा आधी, म्हणजे काय समजून घेण्याची गरज आहे काय नाही ते समजून घ्या. आता इन्सर्ट ऍट मिडल हा फंक्शन बनविला आपण. या फंक्शन मध्ये हेड पास केला. एक लाईन तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे, टेन्शन घेऊ नका. हेड पास केला म्हणल्यावर आपल्याला हेडची व्हॅल्यू भेटणार, हेड HEAD. हेड कुणाकडून भेटणार आपल्याला, क्रिएट लिंक लिस्ट वाला फंक्शन आहे ना, त्याच्यापासून आपल्याला हेड भेटणार. मग हेड आपण पास केलं इकडं या मिडलला, इन्सर्ट ऍट मिडल नावाच्या फंक्शनला. मग मित्रांनो जेव्हा आपल्याकडे हेड भेटला, हेड सपोज आपल्याला भेटला 1010 कुणाला पॉइंट करणार आहे, नोड 1 ला तुमच्या सपोज. आता मित्रांनो त्यानंतर आपण क्यू बनविला आणि पी बनविला. क्यू काय आहे तुमचा, हा तुमचा आहे न्यू नोड, आणि पी काय आहे तुमचा टेम्पररी पॉइंटर, ज्याच्यामध्ये आपण टेम्पररी हिट होणार, टेम्पररी नोड. मग मित्रांनो एक्स घेतला युजरकडून एक्सचा डेटा घेतला, एंटर डेटा म्हणले, एक्स वरती युजरकडून व्हॅल्यू घेतली. एक्स वरती व्हॅल्यू घेतलेली आपल्याला या क्यू वरती टाकायची आहे, क्यूच्या डेटा फील्ड वरती टाकायची आहे. ती कशी टाकायची ती पण बघून घेऊया. आय डिक्लेअर केला आणि LOC बनविला, LOC. आणि LOC वरती युजरकडून हे घेतला, हे पहा एंटर लोकेशन ऑफ
सॉरी एंटर लोकेशन ऑफ इन्सर्शन असं युजर कडून मेसेज घेतला. मग युजरनी जी लोकेशन एंटर केली ती लोकेशन मी इथं टाकली. मग युजरनी सपोज लोकेशन एंटर केली मला 3 लोकेशन एंटर केली. मग 3 लोकेशन ही एंटर केली युजरनी म्हणजे तिसऱ्या नंबरवरती तिसऱ्या लोकेशन वरती मला काय करायचं आहे तो डेटा ती नोड जी मी आता एंटर करीन ती नोड मला तिथं इन्सर्ट करायची आहे. मग तिसऱ्या लोकेशन वरती ती नोड इन्सर्ट होऊन जाईल. मग मित्रांनो 3 लोकेशन दिली, लोकेशन आपल्याला भेटली. आता मित्रांनो या क्यूला आपल्याला मेमरी अलोकेट करून द्यायची. मेमरी कसं अलोकेट करणार? मेमरी अलोकेशन फंक्शन थ्रू. मग या क्यू काय आहे? न्यू नोड आहे. क्यूला मी मेमरी अलोकेट करून दिली म्हणजे क्यूचा डेटा आणि त्याची नेक्स्ट फील्ड तयार झाली. त्याच्या डेटामध्ये मी काय टाकलं? युजरनी जी एक्स वरती व्हॅल्यू दिली ती, सपोज युजरनी एक्स वरती व्हॅल्यू दिली 25 ती मी त्याच्यात टाकली. बाय डिफॉल्ट मी त्याच्यावर नल ठेवली. हे पहा काय टाकली डेटावरती मी काय काढली आणि नेक्स्ट फील्ड डेटावरती मी एक्स टाकला. एक्स वरती एक्स ची व्हॅल्यू काय सपोज युजरनी एंटर केली एक्स ची व्हॅल्यू ही 25 एंटर केली युजरनी. मग ही 25 मी इथं टाकली डी वरती आणि या नेक्स्ट पॉइंटर वरती क्यूच्या नेक्स्ट पॉइंटर वरती मी काय टाकलं? नल व्हॅल्यू टाकून दिली NULL नल. आता मित्रांनो पुढे बघा एवढं झालं. टेम्पररी पी वरती काही आहे का आणखीन? नाही. तर आता पुढे बघा हेड तुमचा ही कंडिशन बघा हेड इक्वल टू नल ही कंडिशन जवळ ट्रू आहे तेव्हा जर ट्रू असली तर हे एक्झिक्यूट होणार. पण मित्रांनो मला सांगा हेड तुमच्या कोणाला पॉइंट करत आहे? नोड 1 ला. मग ही कंडिशन ट्रू होत आहे का? नाही. ही कंडिशन काय होत आहे? फॉल्स होत आहे. मग जर ही कंडिशन फॉल्स झाली तर मित्रांनो आता काय होणार? ही कंडिशन फॉल्स झाल्यावर एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार. एल्स ब्लॉक मध्ये काय आहे हे डिटेल मध्ये जाणून घ्या. एल्स ब्लॉक मध्ये आपण काय केलं आहे? हेडला तुमच्या पी वरती पास केलेला आहे म्हणजे टेम्पररी पी वरती आपण हेड दिला. टेम्पररी पी वरती हेड दिला म्हणजे हेडची व्हॅल्यू काय? 1010 ही 1010 व्हॅल्यू म्हणजेच नोड 1 आपण कुणाला वरती दिली? या पी वरती दिली. समजत आहे का मी काय म्हणत आहे? नोड 1 आपण पी वरती दिली. मग नोड 1 मग मित्रांनो मला सांगा फॉर लूप आपण चालविलेला आहे. फॉर लूप कुठून चालविला आहे? 1 पासून आपण चालविणार कारण की लोकेशन 1 2 3 अशा लोकेशन 1 पासून सुरुवात होणार ना. 1 पासून सुरुवात होणार लोकेशनची. मग पहिल्या लोकेशन वरती तुम्हाला तो एलिमेंट टाकायचा आहे तर युजर काय एंटर करणार? लोकेशन 1 एंटर करणार. जर दुसऱ्या लोकेशन पासून युजरला टाकायचं आहे तर युजर काय एंटर करणार? लोकेशन 2 एंटर करणार. आणि तिसऱ्या लोकेशन वरती युजरला टाकायचं असेल तर युजर लोकेशन 3 एंटर करणार. मग आता युजरनी कोणती लोकेशन एंटर केलेली आहे? 3. मग मित्रांनो आय ची व्हॅल्यू मी काय करणार? ही कंडिशन ऐकून घ्या आधी. आय हा तुमचा लेस दॅन असला पाहिजे एलओसी -1च्या. मग मित्रांनो आय ची व्हॅल्यू काय आहे? सध्याला आय ची व्हॅल्यू आहे 1. त्यानंतर आयला इन्क्रीमेंट करणार आपण. आयला इन्क्रीमेंट करणार म्हणल्यावर आयची व्हॅल्यू एक ह्यानी वाढणार. मग हे असं सांगितलेलं आहे. आधी हे बघा आयला इनिशियलाइज काय केले? 1. मग 1 आता जस्ट त्याच्या जागी जस्ट त्याची व्हॅल्यू पुट करा. या आयच्या जागी 1 लेस दॅनच्या जागी लेस दॅन सिम्बॉल. एलओसी काय आहे तुमचा? 3. एलओसी ठेवला 3 -1. 3 -1 किती होतं? 2. मग 2 लेस दॅन 1 2 लेस दॅन 1 ही कंडिशन काय होत आहे? ट्रू होत आहे. कंडिशन ट्रू झाली. कंडिशन ट्रू झाल्यावर पी वरती काय टाकलं? नेक्स्ट पॉइंटर कुणाचा टाकला? त्या टेम्पररी पीचा. पी वरती नेक्स्ट पॉइंटर टाकला टेम्पररी पीचा. मग पहा मित्रांनो या पी वरती करंट पी हे काय आहे तुमचं आता? करंट पी सॉरी हे बघा हे तुमचं करंट पी आहे. या करंट पी वरती मी काय टाकलं? तुमच्या टेम्पररी पी वरची टेम्पररी पी वरचा मेमरी ऍड्रेस टाकला. मेमरी ऍड्रेस म्हणजे त्याची टेम्पररी पी सध्या काय आहे तुमचा? हे पहा हे आहे तुमचा टेम्पररी पी. नोड 1 ला पॉइंट करत होता तुमचा टेम्पररी पी. मग टेम्पररी पीचा मेमरी ऍड्रेस काय आहे? टेम्पररी पी मध्ये कुणाचा मेमरी ऍड्रेस आहे? या नोड 2 चा मेमरी ऍड्रेस 2020. हे मेमरी ऍड्रेस कुठे येणार? इथे येणार नेक्स्ट फील्ड मध्ये. कुणाच्या? नोड 1 च्या. मग पी ह्याला पॉइंट करत आहे नोड 1 ला. मग नोड 1 च्या नेक्स्ट फील्ड मध्ये पीचा पॉइंटर ऍड्रेस आला. मग टेम्पररी पी मध्ये काय आहे? नोड 1 च्या नेक्स्ट फील्ड मध्ये काय आहे? नोड 2 चा मेमरी ऍड्रेस काय आहे? ते 2020. मग हे 2020 ऍड्रेस मी काय केला आहे? करंट पी ला दिला. करंट पी म्हणजे हा तुमचा ग्रीन कलरचा पी. करंट पी ला मी हा 2020 ऍड्रेस दिला. मग 2020 ऍड्रेस दिला म्हणजे हा कुणाला पॉइंट करणार? करंट पी आता तुमच्या नोड 2 ला. मग करंट पी काढा इथं. करंट पी कुणाला पॉइंट करणार? नोड 2 ला. मग नोड 2 ला करंट पी पॉइंट करत आहे म्हणल्यानंतर मित्रांनो आता परत तुमचा
हे पहा पुढची स्टेप एक्झिक्यूट होणार. नोड या करंट पी वरती तुमचा नोड 2 आला. नोड 2 आला. आता तुमची पुढची स्टेप, पुढची लाईन काय म्हणते बघा. इफ हे इफ आहे. इफ पी म्हणजेच तुमचा आताचा जो करंट पी आहे तो पी इक्वल टू नल असेल. म्हणजे करंट पी म्हणजेच आताचा हा पी ग्रीन पी जर तो इक्वल टू नल असेल तो नल आहे का नाही. तो काय आहे 2020. मग जर तो इक्वल टू नल असेल, तो जर नलला पॉइंट करत असेल तर इनव्हॅलिड लोकेशन असा आउटपुट स्क्रीनला मेसेज येणार आणि हेड तुमचा रिटर्न होणार. आणि जर तो नल असेल, ही जर कंडिशन फॉल्स निघाली, ही कंडिशन ट्रू निघाल्यावर हे एक्झिक्यूट होणार प्रिंट एफ. आणि ही जर कंडिशन फॉल्स निघाली तर काय एक्झिक्यूट होणार, काही नाही, काही एक्झिक्यूट होणार नाही. परत आपली कंडिशन इन्क्रीमेंटला जाणार. काय इन्क्रीमेंटला जाणार, आय इन्क्रीमेंटला जाणार. मग आय इन्क्रीमेंट होऊन काय होणार, I1 होता आता 2 होणार. I2 झाली. I2 झालं म्हणल्यावर 2 लेस दॅन I2 झाला म्हणल्यावर 2 लेस दॅन 2 ही कंडिशन चेक होणार. ही कंडिशन काय निघत आहे, ट्रूच निघत आहे ना. 2 लेस दॅन 2 ही कंडिशन ट्रू निघत आहे. मग मित्रांनो 2 लेस दॅन 2 ही कंडिशन ट्रू निघाली म्हणल्यावर आता काय करणार आपण, आता आपण काय करणार, हे ब्लॉक एक्झिक्यूट करणार. कोणता, ही लाईन एक्झिक्यूट करणार. काय तर करंट पी वरती तुमच्या टेम्पररी पीचं नेक्स्ट पॉइंटर ठेवणार. आता टेम्पररी पी हा आहे आणि करंट पी आपण ब्ल्यू कलर मध्ये बनवतो. करंट पी आपण आता ब्ल्यू कलर मध्ये बनविला. करंट पी वरती टेम्पररी पीचा नेक्स्ट पॉइंटर, टेम्पररी पी वरती नेक्स्ट पॉइंटर कोणाचा आहे, टेम्पररी पीचा नेक्स्ट पॉइंटर म्हणजे ही याची व्हॅल्यू, याच्यामध्ये कोणता नंबर स्टोअर होता, या नोड 3चा मेमरी ऍड्रेस. मग नोड 3चा मेमरी ऍड्रेस याच्यावरती स्टोअर होता म्हणल्यावर हे एक्झिक्यूट होणार. मग मित्रांनो हे एक्झिक्यूट झालं. नोड 3चा मेमरी ऍड्रेस एक्झिक्यूट झाला. आता मित्रांनो इथं काय होणार, हे या नोड 3चा मेमरी ऍड्रेस कुणावरती जाणार, तुमच्या करंट पी वरती जाणार. मग करंट पी वरती नोड 3चा मेमरी ऍड्रेस, सपोज नोड 3चा मेमरी ऍड्रेस 3030 आहे. मग त्या या ब्ल्यू कलरच्या पी वरती जाणार. मग हा पी कुणाला पॉइंट करणार, आता नोड 3ला. नोड 2चं झालं, नोड 1चं झालं, आता नोड 3ला पॉइंट करणार. लक्ष द्या मित्रांनो, खूप अवघड टॉपिक आहे. जर लक्ष एक मिनिट बी लक्ष चुकलं तुमचं तर तुम्हाला हे टॉपिक समजणार नाही. मग मित्रांनो परत इफची कंडिशन चेक होणार. इफ कंडिशन चेक झाली म्हणल्यावर काय होणार, तुमचं पी आहे नल आहे का नाही ते चेक करणार. पी जर नल असेल तर इनव्हॅलिड लोकेशन आज आउटपुटला येणार, नसेल तर फॉल्स निघाली कंडिशन तर मग काय होणार, परत इन्क्रीमेंट ऑपरेटर चेक होणार. इन्क्रीमेंट ऑपरेटर झाल्यावर आता पी काय आय काय होणार 3 होणार. आय 3 झाल्यावर 3 लेस दॅन 2 ही कंडिशन फॉल्स होती. ही कंडिशन फॉल्स झाल्यावर या फॉर लूपच्या बाहेर पडणार. या फॉर लूपच्या बाहेर झाल्यावर आपण क्यू ला काय करत आहोत, इन्सर्ट करण्याचं काम करीत आहोत. मग क्यूच्या नेक्स्ट पॉइंटर वरती मी काय करत आहे, करंट पीचा नेक्स्ट फील्ड ऍड करीत आहे. करंट पीची नेक्स्ट फील्ड मी क्यूच्या नेक्स्ट ह्याच्यावरती टाकत आहेत. म्हणजे करंट पीच्या नेक्स्ट वरती जे काही मेमरी ऍड्रेस आहे ते मी क्यूच्या नेक्स्ट वरती टाकत आहे. म्हणजे या करंट पीच्या पहा क्यूच्या नेक्स्ट वरती नल आहे म्हणजेच काहीच नाही. ह्या नलला ओव्हरराईड करणार मी. आता नल वरती मी काय टाकणार, व्हॅल्यू टाकणार. कोणती व्हॅल्यू टाकत आहे, करंट पीच्या नेक्स्टची. करंट पी काय आहे, करंट पी 3030 आहे. मग याच्या नेक्स्ट मध्ये काय आहे, करंट पी 3030 आहे. मग याच्या नेक्स्ट मध्ये काय आहे, नेक्स्ट फील्ड मध्ये तर याच्या नल आहे. मग ही कंडिशन फॉल्स होती. मग जेव्हा मित्रांनो मला ते ऍड करायचे तर मी इथं काय करणार, मग ही लोकेशन याला देऊन टाकणार. मग 3030 याला आली, 3030 ही मेमरी लोकेशन याला आली. कुणाला, याच्या नेक्स्ट फील्ड वरती क्यूच्या. मग मित्रांनो आता क्यूच्या नेक्स्ट फील्ड वरती ही लोकेशन आपण टाकली. आता पीच्या नेक्स्ट वरती आपण क्यू टाकणार. पीच्या नेक्स्ट फील्ड वरती क्यू टाकणार. पीच्या नेक्स्ट फील्ड वरती आपण क्यू टाकणार. पहा पी कुठं आहे, तुमचा करंट पी. पीच्या नेक्स्ट फील्ड वरती आपण काय टाकणार, क्यू टाकणार. म्हणजे क्यूचा मेमरी ऍड्रेस सपोज 4040 आहे आणि तो क्यूचा मेमरी ऍड्रेस आपण पीच्या मेमरी ऍड्रेस वरती टाकून देत आहोत. म्हणजे पीच्या नेक्स्ट फील्ड वरती आपण टाकून देत आहोत. पीचा डेटा सपोज पीचा डेटा 30 आहे. पीच्या नेक्स्ट फील्ड वरती आपण पीचा डेटा सपोज 20 आहे आणि पीच्या नेक्स्ट फील्ड वरती आपण 4040 या क्यूचा डेटा टाकून दिला. क्यूचा हे टाकून दिला आणि रिटर्न काय केला आपण, तुमचा हेडची व्हॅल्यू शेवटी रिटर्न केली. आता होप की तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. काय झालं मग याच्या थ्रू काय होणार, ही जी तुमचा न्यू नोड आहे का हे या दोन्हीच्या मध्ये येणार. म्हणजे ही तुमची करंट नोड याला पॉइंट करणार आणि जी तुमची त्याच्यानंतरची नोड आहे
त्याच्या नोडमध्ये ह्याचा पॉइंटर आपण ऍड करणार, म्हणजे याचा मेमरी ऍड्रेस इथं देणार. समजलं? ती गोष्ट झालेली आहे या प्रोग्राम मध्ये. आता आपण काय करणार, चला तर आपण आपला प्रोग्राम बघून घेऊया. प्रोग्राम मी तुम्हाला रन करून दाखवतो तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला कसं मिडल मध्ये इन्सर्शन होत आहे ते समजून येईल. काही नाही, एक्झाम मध्ये विचारलं इन्सर्ट ऍट मिडल, त्याचा प्रोग्राम लिहायला सांगितलं, तर तुम्ही लोकांनी काय करायचं, राईट लिहायचा प्रोग्राम कुठं, फक्त इन्सर्ट ऍट मिडलचाच लिहायचा. इन्सर्ट ऍट बिगिनिंगचा पण लिहायचा नाही, इन्सर्ट ऍट एंडचा पण लिहायचा नाही, फक्त इन्सर्ट ऍट मिडल विचारले ना, इन्सर्ट ऍट मिडलचाच लिहायचा, बाकीचे लिहित बसायची गरज नाही. डायग्राम एक काढायची, त्याची थिअरी एक लिहायची. 6 मार्काला 4 मार्काला असा क्वेश्चन येतो एक्झाम मध्ये. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. आता मित्रांनो, आता मी तुम्हाला प्रोग्राम रन करून दाखवतो. चला आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती जाऊया. लेट्स गो. सो फ्रेंड्स, मी इथं प्रोग्राम लिहून घेतला आहे, जेणेकरून आपला टाइम वाचेल. आता मी काय काय केलं आहे इथं सांगून देतो तुम्हाला. एक शॉर्ट मध्ये तुम्हाला एक जर सांगून द्यायचं झालं तर काय काय केले आहे का. नोड बनविले आहे, त्याच्यानंतर हेडर फाईल्स इन्क्लूड केलेली आहे, त्याच्यानंतर क्रिएशन फंक्शन यूज केला आहे, कारण की मला लिंक लिस्ट आधी क्रिएट करावी लागेल. जर मला त्याच्यात मिडलला इन्सर्ट करायचा आहे नंबर, तर मला आधी लिंक लिस्ट क्रिएट करावी लागेल. त्यानंतर मी प्रिंट फंक्शन एक यूज केला आहे, जेणेकरून मला आउटपुट स्क्रीनला व्हॅल्यू येते. पण एक्झाम मध्ये तुम्हाला हे दोन्ही लिहायची गरज आहे का, हे दोन्ही फंक्शन्स काढायची गरज आहेत का, नाही. फक्त एक्झाम मध्ये तुम्हाला फक्त इन्सर्ट ऍट मिडल एवढंच लिहायचं आहे लॉजिक. इन्सर्ट ऍट मिडल वालच लॉजिक लिहायचं आहे, जास्ती काही लॉजिक लिहित बसायचं नाही. इन्सर्ट ऍट मिडल तुम्हाला एवढी गोष्ट समजली, काही नाही. इन्सर्ट ऍट एंड, इन्सर्ट ऍट बिगिनिंग, इन्सर्ट ऍट मिडल तिन्ही बऱ्यापैकी सिमिलरच आहेत. तिन्ही मध्ये पण क्यू आपण इन्सर्ट करणार आहोत. क्यू काय आहे, तुमचा न्यू नोड आहे. न्यू नोड बिगिनिंगला, एकतर एंडला किंवा एकतर मिडलला, तीनच कंडिशन आहेत. मग मिडलचं तुम्हाला प्रोग्राम विचारू शकतात मित्रांनो, थिअरी सगळं प्रोग्राम डेफिनेटली विचारू शकतात, कारण की प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन्स मध्ये आलेला आहे हा प्रोग्राम. मग तुम्ही तिथं काय करा, हा ऍज इट इज प्रोग्राम तिथं लिहून या, आणि डायग्राम त्याची थेअरी वगैरे सगळं लिहून या. त्यानंतर इथं आपण एन बनविला, एन केला, त्यानंतर ज्या त्या फंक्शनला कॉल करायचा. आता मला इन्सर्ट ऍट मिडलला मला एलिमेंट इन्सर्ट करायचं, तर मी काय करणार, इन्सर्ट ऍट मिडल या फंक्शनला कॉल लावणार. मग इन्सर्ट ऍट मिडलला फंक्शनला कॉल लावलं, त्याच्यात मी हेड पास केलं. हेड कुणाकडून आलं तर मला क्रिएट फंक्शन कोण हेड भेटलं होतं, क्रिएट एन फंक्शन कोण मला हेड भेटलं होतं. क्रिएट फंक्शन कोण हेड भेटलं, तेच हेड मी इथं पास केलं, परत हेड घेतलं कुणाकडून, या मिडल कडून. समजलं? आणि त्यानंतर मी इन्सर्ट ऍट मिडल झाल्यानंतर मी तुमची प्रिंट फंक्शन वापरलेला आहे. प्रिंट फंक्शन वापरला म्हणल्यावर तो एलिमेंट मिडलला इन्सर्ट झालाय का नाही ते आपल्याला समजेल. मग आता चला रन करून दाखवतो तुम्हाला प्रोग्राम, आणि जरा झूम करतो. आता मी काय केलं, 3 नोड्स इथं इन्सर्ट केल्या, 3 नोड्स इन्सर्ट केल्या. आता मी काय करतो, डेटा टाकतो तुमचा, जे की 10, 20, 30. आता मी असा एलिमेंट टाकणार जो की मला एलिमेंट इन्सर्ट करायचा आहे मिडलला. मग त्या एलिमेंटचा डेटा 25 मला इन्सर्ट करायचा आहे. आता कोण्या लोकेशनला इन्सर्ट करायचं आहे, सपोज मला या लोकेशनला इन्सर्ट करायचं, तर मी काय टाकणार, 2 टाकणार. 2 टाकलं तर बघा कुठे इन्सर्ट होते आधी, त्यानंतर आपल्याला कळते. पहा 2 टाकलं ना, 2 - 1 म्हणजेच इथं येईल आहे, या 20च्या आधी गेला. ही 1 ही 2 या 2च्या आधी गेला, 2 - 1. आता जर मला या 20 आणि 30च्या मध्ये पाहिजे, तर मी इथं काय टाकणार, लोकेशन 3 टाकणार. समजत आहे का मी काय म्हणत आहे. तर चला मग मी परत रन करून दाखवतो तुम्हाला. मला 2च्या 3च्या मध्ये मला लोकेशन पाहिजे इन्सर्ट करायचं एलिमेंट, तर मी कसं करणार, परत 3 नोड देणार तुमच्या, 10, 20, 30. त्यानंतर मी तुमचा डेटा इन्सर्ट करणार, काय परत 25. आता मला कुठे इन्सर्ट करायचं आहे, आधी मी 2 लोकेशन दिली तेव्हा मला या 20च्या आधी गेलं. आता मी 3 लोकेशन दिली, तर 3 - 1 2, म्हणजे इथं या ठिकाणी येईन, ते तिसऱ्या लोकेशनवरती तो प्रेझेंट होईल. मग काय प्रेझेंट करायचंय, काय लोकेशन देणार मी आता, 3 लोकेशन देणार. आता जर मी एंटर दाबलं तर 20 आणि 30च्या मध्ये मला व्हॅल्यू भेटन. हे पहा 20 आणि 30च्या मध्ये मला 25 व्हॅल्यू भेटली. 10, 20, 25, 30 अशी व्हॅल्यू भेटली. समजलं कशी इन्सर्ट ऍट मिडल झालं, या 20 आणि 30च्या मध्ये गेलं कसं व्हॅल्यू. आता सपोज मला 10 आणि 20च्या मध्ये मला व्हॅल्यू 15 इन्सर्ट करायची, जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं. परत रन करून दाखवतो. परत साईज, त्यानंतर परत डेटा एलिमेंट्स, त्यानंतर कोणता डेटा आहे तुम्हाला स्टोअर करायचा आहे, म्हणजे कोणता एलिमेंट इन्सर्ट करायचं, कुण्या लोकेशन वरती करायचं आहे. सपोज मला 10 आणि 20च्या मध्ये करायचं आहे, मग मी काय करणार, 2 लिहिणार, म्हणजे इथं या ठिकाणी करायचं मला, मग मी 2 देणार. 2 दिलं तर मग काय होणार, या सेकंड पोझिशन वरती, फर्स्ट पोझिशन आणि सेकंड पोझिशन वरती आपली ती नोड इन्सर्ट केलेली नोड ती पोहोचणार. बघा मित्रांनो कसला भारी प्रोग्राम आहे आपला प्रोग्राम, याच्या मागचं लॉजिक कसलं भारी आहे. लॉजिक समजलं नसेल टेन्शन घेऊ नका,
तुम्ही काय करा, परत परत व्हिडिओ बघा, लॉजिक एकदा दोनदा हँड रन करा. हँड रन करणे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. मी जेव्हा डिप्लोमाला होतो तेव्हा मी सुद्धा प्रोग्राम्स हँड रन करीत होतो आणि त्या हँड रन केल्यानंतर ते मला एक्सप्लेन म्हणजे ते मला समजत होते. आणि त्यानंतर जसं मी हँड रन करीत गेलो तसं तसं मला ते प्रोग्राम समजत गेले. मग मित्रांनो तुम्ही सुद्धा ही स्ट्रॅटर्जी वापरा, हँड रन स्वतः करून बघा. हँड रन करणे म्हणजे काय तुम्हाला जर माहिती नसेल तर मित्रांनो मी सांगतो. हँड रन करणे म्हणजे जसं की मी तुम्हाला आता करून दाखवले, ही लाईनचा मिनिंग समजूला, या लाईनचा मिनिंग समजूला, या लाईनचा मिनिंग समजूला, या लाईनचा मिनिंग समजूला. आता या लाईन मध्ये काय होते, एंटर मेसेज डेटा असं आउटपुटला येते. त्या लाईन मध्ये काय होते, युजर कडून एक्स ची व्हॅल्यू घेते. म्हणजे प्रत्येक लाईन मध्ये काय होतंय ते हँड रन करून बघणं म्हणजे स्वतःच बघणं, या लाईन मध्ये काय होईल, या लाईन मध्ये काय होईल, ह्या गोष्टी आपण स्वतः बघणं, त्याला हँड रन करून बघणं म्हणतात मित्रांनो. होप की तुम्हाला आता आपलं हे लेक्चर समजलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथून पुढं इन्सर्शनचे सगळे झालं आपलं. आता इन्सर्ट ऍट मिडल झालं, इन्सर्ट ऍट बिगिनिंग झालं, इन्सर्ट ऍट एंड झालं. आता डिलीट ऍट बिगिनिंग, डिलीट ऍट एंड अँड डिलीट ऍट मिडल ह्या व्हॅल्यूज आपल्याला बघायच्या आहेत, हे ऑपरेशन्स आपल्याला बघायचे आहेत. तर इथून पुढच्या लेक्चरमध्ये ते बघूया. सो होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.